नमस्ते. न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलो इचलकरंजी इथं. आपल्या समेत ताई नमस्ते. भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात आल्या. त्यामध्ये बहीण लाडकी योजना असेल, मुलींना मोफत शिक्षण योजना असेल. या मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल एक आई म्हणून काय आपण सांगाल नेमकं व्यक्त? आताची परिस्थिती सांगता प्रत्येकाचीच परिस्थिती अशी नेटाचीच आहे. या महागाईतून आपला घर खर्च चालवून पुढं मुलं आपल्या अडीअडचणीतून त्यांना पालनपोषण करून शिक्षण म्हणलं की 1,00,000-2 लाख अशाच फीस येतात. 12वीपर्यंत ठीक आहे जवळच्या, तिथून वाहन खर्च सगळं जर बघितलं तर एकदम घरात बसणं हा पर्याय सोपा वाटतो. आणि बाकीच्या आपल्या आईवडिलांची चूक आहे असं म्हणता येत नाही. आपल्या आईवडिलांचं पण आपल्यावर भरपूर प्रेम असतंच, पण खर्च म्हणताना शिक्षण थांबवूनच घरी बसावं लागतं. पण आज मुलींनी जे मोफत शिक्षण दिलं आहे त्यामुळं मुली आज इथून पुढं कधीच घरी बसणार नाहीत. आपापल्या पायावर उभं राहूनच मग नवऱ्याच्या घरी जातील. याचा आभार नक्कीच महायुतीला. शिंदे सरकारने जे आमच्यासाठी केलं आहे ते खूप मोठं आहे. मला ही योजना खूप आवडली.